हाय. खूप घाईत आहे, ऑफिसला जायचं आहे. ऑलरेडी उशीर झाला आहे एका मीटिंगला जायला आणि खूप जास्त छान असं म्हणजे खूप जास्त मेकअप नाही करायचं आहे, पण एक क्विक 10 मिनिटात आपण म्हणतो ना की एक पटकन मेकअप आटपायचं आहे, कारण की थोडं प्रेझेंटेबल पण दिसायचं आहे. सो म्हणून मी खूप घाईत आहे. पण या घाईतमध्ये सुद्धा मला थोडासा टचअप द्यायला नक्कीच आवडणार आहे आणि मला तो तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे, म्हणून मी हा व्हिडिओ करते. तर चला बघूया. तोंड मस्तपैकी धुवून मी मॉइश्चरायझर लावलेलं आहे. आता मी पटकन सनस्क्रीन लावणार आहे. तर हे माझं असं मेकअप पाऊच आहे. हे असं पटकन गो टू मेकअप पाऊच आहे. तुम्हाला अगदी 10 मिनिटात जर असं म्हणजे रेडी व्हायचं असेल तर हे पाऊच ऑल टाईम रेडी असतं माझं. सो मी हे सनस्क्रीनसुद्धा लावणार आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, मेकअप चालू करण्याआधी तुमचं हे जे 2 मिनटाचं हे जे रिच्युअल आहे किंवा हे जे काही एक इम्पॉर्टंट स्टेप बोलू शकते मी ह्याला, तर ही आपल्याला पूर्ण करायची आहे. ही मी त्या 10 मिनिटात नाही मोजत आहे, कारण की मी माझ्या एका मेकअपच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं आधी की सनस्क्रीन म्हणा किंवा मॉइश्चरायझर जे आहे ते तुम्ही खूप घाईत नाही लावायचं. तुम्ही थोडासा वेळ घेऊन लावा. चला मग आता फटाफट मेकअपला स्टार्ट करूया. मेकअप म्हणजे काय, टचअप आहे तो. इट्स नॉट अ प्रॉपर मेकअप. मला ॲक्च्युली एका सबस्क्रायबरने ना रिक्वेस्ट केली होती माझ्या मेकअपवाल्या व्हिडिओवरती. त्यांनी म्हटलं होतं की पटकन झटपट मेकअप कसा करता येईल, ह्यावर सुद्धा जर एखादा छोटा व्हिडिओ जमला तर प्लीज बनवा. आणि म्हटलं चालेल. तुमचा फीडबॅक किंवा तुमचे कॉमेंट्स माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. तर असं तसं मी ऑफिसला जायला म्हणा किंवा बाहेर जायला रेडी तर होतच असते. सो म्हटलं चला मग आपलं नेहमीचं रुटीनमधलाच हा पार्ट आहे. त्याच्यामध्ये काही खूप जास्त मला प्रिपरेशनही करायची नाही आहे. जे मी करते तेच मला तुम्हाला दाखवायचं आहे. सो म्हटलं चला मग पटापट तुम्हाला दाखवते की 10 मिनिटात मी रोज रेडी कसं होते. सो आपलं हे घड्याळ आहे. आता तुम्ही बघताय 11:15 नुकतेच होऊन गेलेले आहेत. 12 वाजायला अगदी एक 10-12 मिनिटंच बाकी आहेत. आपण प्रयत्न करणार आहोत की हा मेकअप आपला जो आहे तो 10 मिनिटात संपेल. आता एवढा मी तुमच्याशी बोलते, तो पण वेळ जातोय माझा. सो ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण 10 मिनिटाच्या आत झाला तर उत्तम, नाहीतर 10 मिनिटात आपल्याला पटकन आटपायचं आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो मी हे प्रो कन्सीलचं हाय डेफिनेशन कन्सीलर वापरते. हे मी पटकन जिथे जिथे डार्क स्पॉट्स आहेत तिथे तिथे पटापट लावते असं, आणि लावल्यानंतर लगेचच त्याला ब्लेंड करायला घेते हातानेच. आता ते ब्रश आणि हे सगळ्याला वेळ नाही आहे, कारण आपल्याला उशीर होतोय. हे बघा, हे असं झटपट ब्लेंड होतं हाताने, तर पटापट होतं. आणि काय आहे, तुम्हाला कुठल्या इव्हेंटला नाही जायचं आहे, ऑफिसला जायचं आहे, किंवा ऑफिस जरी नसलं तरी बाहेर खूप जास्त असं काही ग्लॅमर रिलेटेड काही गोष्ट नाही आहे, फंक्शन किंवा असं काही नाही आहे. सो म्हणून तुम्ही खूप जास्त गॉडी मेकअप नाही करायचं आहे. जितका सोबर आणि सटल आणि नॅचरल ठेवता येईल तो आपला प्रयत्न आहे. तर मी इथे सुद्धा लावते. घड्याळाकडे वेळ बघते मी. हा माझा आरसा आहे इथे. ओके, फास्ट फॉरवर्ड नाही करणार आहे मी मुद्दामून हा व्हिडिओ, कारण म्हटलं तुम्हाला कळायला हवं की एक्झॅक्टली 10 मिनिटामध्ये कसं हा प्रॉपर मेकअप जो आहे, म्हणजे नॉट एक्झॅक्टली प्रॉपर, पण हा म्हणजे एक आपण बोलतो ना झटपट तयारी जी आहे ती व्यवस्थितपणे कशी होऊ शकते. ऑफकोर्स, पण ह्याच्यासाठी ना तुम्हाला खूप थोडीशी प्लॅनिंग करावी. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की माझा एक मेकअपचा किट रेडी असतो, म्हणजे तो मी ऑफिसला पण घेऊन जाते. तर काय होतं, आता मला जर सपोज पटकन बाहेर जायचं आहे आणि जसं आपलं ठरलं आहे की 10 मिनिटात आपल्याला रेडी व्हायचं आहे, नाकाला पण लावलं आहे हे असं, तर मग तो किट जर रेडी असला तरच हे 10 मिनिटात शक्य आहे, नाही तर शक्य नाही आहे. सगळीकडे तुम्हाला इव्हनली स्प्रेड करायचं आहे. बघा मी कसं स्प्रेड करते तसं हे असं स्प्रेड करायचं आहे. आणि आय थिंक हे व्यवस्थित स्प्रेड झालेलं आहे. बघा
कुठे कुठे जर डार्क स्पॉट्स तुम्हाला दिसत असतील तर तिकडे तुम्ही थोडं अजून लावू शकता. हा भाग थोडा नेहमी इग्नोर होतो, जास्त महत्त्व देत नाही आपण आपल्या स्कॅल्पला, केसाकडच्या इकडचा, तिकडे सुद्धा तुम्ही थोडंसं लावू शकता. सो हे आपलं असं लावून झालेलं आहे. हा आपला जो काही झटपट मेकअप आहे त्याचा बेस ठरतोय हा. हे बघा, कानातले वगैरे मी सगळं घालून झालंय, ऑफिसचे कपडे सुद्धा घालून झालेत, फक्त मेकअप बाकी आहे. ठीक आहे, मला हवं तर तुम्ही थोडंसं स्प्रेड करू शकता असं हातानेच. माझा रोजचा हा असाच मेकअप असतो, कारण मी खूप घाईत असते. आपल्याला कसं सगळं मॅनेज करून हे पण मॅनेज करायचं असतं, हो की नाही. मेकअप तर आपल्याला आवडतो, प्रेझेंटेबल राहायला आपल्याला आवडतं. सो तुमच्या समोरच मी हा मेकअप करते. आणि हो, आता आपला हा बेस झालेला आहे. आता आपण माझ्या या पाऊचमधून मी थोडंसं शोधते पटकन, आयब्राऊज करून घेऊयात पटपट. ओके, काजलची पेन्सिल निघाली आहे, आयब्रो पेन्सिल निघण्याऐवजी. हे बघा, हे असं. तुमचे थिक आयब्रोज असतील ना तर तुम्हाला फक्त थोडंसं एक त्याला डिफाईन करायची गरज आहे. खूप जास्त लावायची गरज नाही आहे. हे असं, कळलं. आणि ज्यांचे एकदम थिन आयब्रोज आहेत त्यांनी थोडंसं करायची, ठीक आहे, म्हणजे थोडं तुम्ही केलं तर, पण जरा नॅचरल दिसू द्यात ते. उगाच ते जास्त नको दिसायला, मग ते आर्टिफिशियल लुक येतो खूपच. हे असे नॅचरल असायला हवे. आपलं हेही झालेलं आहे. आता मी पटकन लिप बाम लावते. लिपस्टिक लावण्याऐवजी लिप बाम लावणं फार महत्त्वाचं आहे. डायरेक्ट लिप्सवरती लिपस्टिक कुठलीही कितीही ब्रँडेड असली तरी लावू नका. मी हे निव्हियाचं लिप बाम वापरते, हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे. आयब्रो पेन्सिलबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे आधीसुद्धा. तर बघा ना, ह्याच्यावरचं सगळं निघून गेलेलं आहे, पण ही ना मिस क्लेअरची आहे. आणि येस, साधारण हा माझा ब्लू टॉप आहे. माझा पाऊच खाली पडला आहे एवढ्या काही ते मी. हा माझा ब्लू टॉप आहे. सो पिंक लिपस्टिक, हे असं केल्याने अर्धी लिपस्टिक लागून जाते लिप्सना. आपल्याकडे बरोबर 5 मिनिटं उरलेली आहेत. व्यवस्थित झालंय ना. झालंय. बघा, सो आपली लिपस्टिक लागून झालेली आहे. आता मी वळते थोडंसं ब्लशकडे. थोडंसं मला ब्लश लावायला नक्कीच आवडतं. सो त्याच्या आधी मी हायलायटर लावते थोडंसं. आपण ना थोडंसं हे मी नवीन शुगरचं हायलायटर विकत घेतलं आहे आणि ते खूप सुपर्ब आहे. प्लीज तुम्ही विकत घ्या. हे तुम्ही डेली वेअरसाठी सुद्धा वापरू शकता. मी कसं लावते माहिती आहे, बघा हे असं. आता हे इथे तुम्हाला दिसतंय. आता त्याला खाली ब्लेंड करायचं, असं खाली ब्लेंड करायचं. हे बघा, तुम्हाला एक शाईन दिसत असणार माझ्या फेसवरती. नाकाला सुद्धा लावू शकता तुम्ही असं थोडंसं. आपल्याकडे 5 मिनिटंच उरली आहेत. बरं ठीक आहे, हरकत नाही. काय आता मी तुमच्याशी बोलते आहे पण आणि मेकअप पण करते. एरवी मी एवढं सगळं मल्टीटास्किंग नाही करत असतं.
बरं का. ओके, आता आपण वळूया आपल्या ब्लशकडे. लॉरियल पॅरिसचं हे ब्लश मी वापरते, ले बारे ब्लश. दिस इज मोनोकलर पावडर ब्लश, बी फिअर्स 11 हे त्याचं कोड आहे. तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही करू शकता. बघा, मी हे आता सगळं मी हातानेच करते, मी काही ब्रश वगैरे वापरत नाही आहे. मी जेव्हा घाईत असतात तेव्हा तुम्ही एवढं सगळं मॅनेज नाही करू शकत, म्हणजे मी तरी नाही करू शकत. आणि ब्लश हा तुमच्या चीक्सवर असायला हवा. येस, कूल. वेल, मी काही लायनर वगैरे आता लावत नाही आहे, कारण मला त्याची काही गरज वाटत नाही आहे. पण तुम्हाला लावायचा तो तुम्ही लावू शकता, कारण आपल्याकडे अजूनही भरपूर वेळ आहे. पण मला सध्या एवढी गरज वाटत नाही आहे, म्हणून मी नाही लावत आहे. बट या, यू कॅन सी आपल्याकडे अजूनही 4 मिनटं बाकी आहेत. आणि इनफॅक्ट त्या 4 मिनटामध्ये मी केससुद्धा सेट करू शकते माझे हे असे. तसे सेट करूनच, सेट म्हणजे काय, फणी मारून ठेवलेली ना तुम्हाला व्हिडिओ चालू करण्यापूर्वी. आणि मी काय करते, मेकअपच्या वेळेला ना सगळा आंबाडा बांधून असा वरती ठेवून देते, म्हणजे मग मला जास्त इरिटेट होत नाही माझ्या केसांचं. ऑलरेडी गरमी एवढी आहे. सो हे असं आहे. ओके, आय थिंक आय एम ऑल सेट. हे बघा, मी ह्याच्यामध्ये ना पावडर हा जो स्टेप आहे ना ती मिस नाही केली आहे. मी नाहीच लावत जनरली, ठीक आहे. कारण की मला ना असा हा थोडासा वेटी लुक जो असतो ना मेकअपचा, तो मला खूप आवडतो. आणि थोड्या वेळाने तो अजून सेटल होतो. तर त्याच्याने काय होतं, एक छान नॅचरल एक ग्लो येतो तुमच्या फेसवरती. तर कारण की थोडंसं कुठेतरी मेकअप सेटल होतो, तुमचं नॅचरल ऑइल बाहेर येत असतं. जर तुम्हाला घाम येत असेल थोडाफार तर तोही असतो. सो असा एक नॅचरल ग्लो असतो फेसवरती. आणि पावडरने मग काय होतं ना, पूर्ण मॅट लुक येऊन लागतो. म्हणून मी थोडं अवॉइड करते पावडर वगैरे. शक्य तर मी जनरली अगदीच, म्हणजे काय म्हणतात ना, अगदीच आता तरी माझा फेस जरा क्लिअर आहे, तर मी एवढंच करते. अगदीच खूप जास्त पिंपल्स वगैरे पण येतात मला. सो ते जर असलेच तर मग हां, पावडर लावून थोडंसं झाकावं लागतं सगळं. बट हां, कुठे फंक्शनला जायचं आहे, बाहेर जायचं आहे, सो येस. पण हां, ह्याच्यामध्ये ना मला तुम्हाला एक महत्त्वाची टिप ही शेअर करायची आहे. मला माहिती आहे मला उशीर होतो आहे, पण काय आहे की मला तुम्हाला राईट इन्फॉर्मेशन द्यायची, असं काही उडउडतं सांगायचं नाही आहे. सो ह्याच्यामध्ये मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जसं माझ्याकडे हा माझा जो एक किट म्हणा, किंवा माझ्याकडे ही जी मेकअपचं पाऊच एक रेडी आहे, ठीक आहे. हे माझं गो टू मेकअपचं पाऊच आहे. म्हणजे मी उद्या जर ठरवलं की अरे मला सकाळी उठून पटकन बाहेर जायचं आहे, किंवा मला माझ्या मीटिंग्ससाठी कुठेतरी बाहेर जायचं आहे, बाहेरगावी जायचं आहे, आमचा मल्टी सिटी ट्रॅव्हल होत असतं आणि अचानक लास्ट मिनिटही ठरतं. आणि ऑफिसला सुद्धा कधी कधी काय होतं की सकाळी ना वेळच मिळत नाही अजिबात. तर असं होतं की चला पहिले ऑफिसला जाऊया, पंचिंग करूया, आणि त्याच्यानंतर मग जरा वॉशरूममध्ये एक 5 मिनटं काढून थोडंफार टचअप देऊया. तर त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. दिस इज द डिसिप्लिन. एक गो टू तुमचं मेकअप पाऊच तुमच्यासोबत असायला हवं, म्हणजेच तुमचा मेकअप 10 मिनिटात रेडी होऊ शकतो. हा तर झटपट मेकअप व्हिडिओ आहे. सो ज्यांनी मला रिक्वेस्ट केलेली हाय, तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि सांगा मला तुम्हाला कसा एक्सपिरियन्स आला आहे ते. ओके, तोपर्यंत बाय बाय, सी यू, लव यू ऑल.